नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. सध्या बाजारात हिरवा वाटाणा आणि तुरीच्या शेंगा भरपूर प्रमाणात उपलब्ध होत आहेत. तर मी आज बनवली आहे हिरवा वाटाणा आणि तुरीच्या दाण्यांची कचोरी. तर खायला अगदी टेस्टी आहे, बनवायला अगदीच सोपी आहे आणि जास्त वेळ राहिली तरी मऊ पडत नाही. अगदी मस्त अशी खुसखुशीत कचोरी होते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पहिल्यांदा आपण कचोरीचं पीठ मळून घेऊया. तर त्यासाठी मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी मैदा घेतलेला आहे. त्याच्यानंतर 1-2 चिमटी असं मीठ घेतलेलं आहे आणि 2 चमचे तेल गरम करून त्याचं मोहन दिलेलं आहे. तर सगळं तेल आणि मीठ पूर्ण पिठाला लागेल तोवर आपल्याला हाताने मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे. नंतर तेल लावून ठेवायचं आहे आणि अर्ध्या तासासाठी आपल्याला ते झाकून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपण आता कचोरीसाठीचा मसाला बनवूया. तर त्यासाठी 1 चमचा बडीशोप घेतली, 1 चमचा जिरं घेतलेलं आहे आणि 1 चमचा धणे घेतले आहे. 10 ते 15 मिरे घेतलेले आहे, काळी मिरी, 3-4 हिरवी मिरची घेतली आहे आणि 2 इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला जे कोरडे मसाले आहेत ते आपल्याला तव्यावरती भाजून घ्यायचे आहेत. तर जास्त भाजायचे नाही आहे आपल्याला, फक्त त्याचा फ्लेवर येईल तोपर्यंत आपल्याला हलकेसे असे भाजून घ्यायचे आहेत. मसाला भाजून झाल्याच्या नंतर ते मसाले थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि परत पॅन ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी मटार घ्यायचे आहेत. हिरवा वाटाणा सोलून घेतलेला आहे. त्याच्यानंतर अर्धी वाटी तुरीचे दाणे सोलून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आपण जो अद्रक आणि मिरची घेतलेली होती ते पण त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि थोडंसं तेल घालून 2 मिनटं वाफ येऊ द्यायची आपल्याला, झाकण ठेवून त्याच्यावरती. तर 2 मिनटं झाकण ठेवून जर वाफ येऊ दिली तर आपले मटर अगदीच मस्त असे मऊ होऊन जातात. आपल्याला जास्तसुद्धा मऊ करायचे नाही आहेत आणि थोडेसे कच्चेसुद्धा ठेवायचे नाही आहेत. तर बघू शकता तुम्ही बोटाने सहज दाबलं जात आहे. तर नंतर परत 2 मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत मी इकडे गोळे बनवून घेतलेले आहेत पिठाचे. आपलं पीठ एकदम व्यवस्थित सेट झालेलं आहे आणि गोळे बनवून घेतले पेढ्याच्या आकाराचे. हे कोरडे मसाले सगळे दळून घेतलेले आहेत मिक्सरमध्ये. तोपर्यंत आपला वाटाणासुद्धा थंड झालेला आहे. आपल्याला थंड झाल्याच्या नंतर त्याला मिक्सरमध्ये जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. जर तुम्हाला मिक्सरमध्ये वाटायचं नसेल तर तुम्ही ठेचूनसुद्धा घेऊ शकता. तर मिक्सरमध्ये मिरची, अद्रक, वाटाणा आणि तुरीचे दाणे आणि थोडीशी हिरवी असलेली रंग येण्यासाठी मस्त अशी कोथिंबीर बारीक करून घ्यायची आहे आणि ते सगळं मिश्रण आपल्याला एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे चवीनुसार. आपण जे कोरडे मसाले दळून घेतलेले आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि सगळं मिश्रण एकजीव होईल तोपर्यंत मिक्स करायचं आहे, कारण मीठ आणि मसाले सगळ्या मिश्रणामध्ये सारखे पसरले गेले पाहिजेत म्हणून. तर आता मिश्रण रेडी आहे, गोळे रेडी आहे. चला आपण बनवूया कचोरी. तर कचोरी बनवण्यासाठी 1 गोळा मी घेतला आहे. तर तुम्ही लाटूनसुद्धा घेऊ शकता आणि अशी पारीसुद्धा बनवून घेऊ शकता. आपण मोदकसाठी जशी पारी बनवतो तशी पारीसुद्धा तुम्ही बनवून घेऊ शकता. व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे अंगठ्याच्या साह्याने पारी बनवून घ्यायची आहे. तर पारी बनवली तर पटकन असं आपल्याला भरता येते कचोरी आणि लाटून घेतली तर थोडा वेळ लागतो. तर पारीमध्ये मी आता मिश्रण भरून घेते आहे मटारचं सगळं आणि छान दाबून भरून घ्यायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा कडा दाबून घ्यायच्या आहेत आणि छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे. पण व्यवस्थित चिटकवायचा आहे, कारण तेलामध्ये कचोरी तळताना फुटू शकते. तर छान असा गोळा बनवलेला आहे आणि या स्टेजला तुम्ही लाटण्याच्या साह्याने हलकंसं फिरवून तुम्ही मोठा आकार करू शकता कचोरीचा, किंवा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी जसं हातावर करते तसंसुद्धा करू शकतात. आपल्याला जसं आकार जेवढा पाहिजे तेवढं बघू शकता तुम्ही. थिकनेस कचोरीची मी केवढी ठेवली आहे. तर मी कचोऱ्यासुद्धा बनवते आहे आणि साईड बाय साईड इकडे तेलसुद्धा ठेवलेलं आहे मी तळायला. तर तळण्यासाठी आपल्याला तेल जे आहे ते जास्त गरम करायचं नाही आहे. मीडियमपेक्षा पण कमी गरम हवं तेल. असे जे बुडबुडे येत आहेत हेही नको यायला. हे थोडंसं जास्त तेल तापलं होतं, याच्यापेक्षा थोडंसं कमी तेल तापायला हवं. तर मी आता कचोऱ्या सोडलेल्या आहेत तेलात आणि सोडल्याच्या नंतर त्यांना अजिबात हात लावायचा नाही आहे. 1 मिनटं झाल्याच्या नंतर त्यांना हळूवारपणे उलटवून घ्यायचं आहे आणि उलटवल्याच्या नंतर 2 ते 3 मिनटं त्यांना तसंच होऊ द्यायचं आहे तेलामध्ये. फक्त मीडियम टू लो गॅस ठेवायचा आहे आणि हे बघू शकता तुम्ही, असे जे कचोरीला बबल्स आले म्हणजे आपली कचोरी छान झालेली आहे असं समजतं.
तर बघा छान अशा कचोऱ्या तळून झालेल्या आहेत, रंग खूप सुंदर आलेला आहे आणि मस्त अशा खुसखुशीत झालेल्या आहेत. खूप वेळ जरी ठेवला तरी अगदीच मऊ पडत नाहीत, मस्त होतात. नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. तुम्ही बघू शकता शेवटपर्यंत अगदी सारण पसरलेलं आहे. आणि अशा गरम गरम कचोरीसोबत मस्त अशी तळलेली मिरची आणि चहा असेल तर खूपच भारी. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.